हॅलो गाईज, दिस इज माय स्टडी टेबल. इथे मी बसून स्टडी करतो आणि इकडे माझे बुक्स वगैरे असतात. मी पयोद महाजन सी ए इंटरमिजिएट ग्रुप 2साठी प्रिपेअर करत आहे. आणि सहज मनात असं आलं की जी सी ए स्टुडंटची जर्नी असते किंवा अभ्यास करताना काय काय मनात शंका आहे ती आपण क्लिअर करू शकू की नाही, आपला अभ्यास होईल की नाही, आपण सी ए बनवू की नाही, ही सगळी माझी जी काही जर्नी आहे मी ही पब्लिकपर्यंत किंवा सर्वांपर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. मी सध्या सी ए इंटरमिजिएट ग्रुप 2साठी प्रिपेअर करत आहे. आज तारीख आहे 3 डिसेंबर 2025 आणि आजपासून माझ्या एक्झामला करेक्ट 5 महिने बाकी आहेत. मेमध्ये माझी एक्झाम आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यापासून माझे लेक्चर सुरू आहे. लेक्चर आता डिसेंबर एंडिंगपर्यंत कंप्लीट होतीलच आणि त्यानंतर मी सेल्फ स्टडीवरती शिफ्ट होणार आहे. सेल्फ स्टडी करून मी 26मध्ये एक्झाम देईल आणि एक्झाम दिल्यानंतर मेमध्ये सुरुवातीला एक्झाम होऊन जाईल. त्यानंतर जून किंवा जुलैमध्ये त्या एक्झामचा रिझल्ट येईल. तोपर्यंत मी हे ब्लॉग सिरीज बनवणार आहे. छोटी ब्लॉग सिरीज आहे आणि हे मी डेली अपलोड करेलच. यूट्यूबवरती सुद्धा अपलोड करेल आणि हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स स्वतःसाठी एक स्वतःची आठवण म्हणून एक संग्रह करायचा आहे मला, की मी स्टुडंट लाईफमध्ये कसा होतो. त्यासाठी सुद्धा मी हे यूट्यूबवरती अपलोड करणार आहे. जर आवडल्यास नक्की लाईक करा आणि जी काही सी ए स्टुडंटची जर्नी असते किंवा त्याच्या मनात येणारे प्रश्न असतात किंवा तो जो काही स्ट्रगल असतो, तो स्ट्रगल पिरियड मी रेकॉर्ड करणार आहे आणि एंटायर लाईफसाठी या आठवणी मी जपून ठेवणार आहे. आणि बघू जसं काही होईल पुढे, तसं तसं रोज डेली अपलोड होत राहतील ब्लॉग्स, छोट्या छोट्या क्लिप्स अपलोड होत राहतील. सध्या तरी मी आज म्हणजे लेक्चरवरतीच आहे सध्या. लेक्चर माझे 31 डिसेंबरच्या आसपास कंप्लीट होतील. त्यानंतर सेल्फ स्टडी चालू होईल. सो एका सी ए स्टुडंटची जी काही जर्नी आहे ती मी तुम्हापर्यंत पोहोचवणार आहे. मी स्वतः सध्या प्रिपेअर करत असून सी ए इंटर ग्रुप 2साठी माझी मेहनत आणि कन्सिस्टन्सी रेग्युलर आहे आणि मी प्रिपेअर करत आहे. सो बघू याचं फळ काय मिळतं मला. आणि असं ऐकण्यात आलं आहे की कन्सिस्टंट जर राहिलो ह्या गोष्टीमध्ये तर सी एच्या एक्झाममध्ये लवकर पास होतं, असं मी सुद्धा ऐकलेलं आहे. पण आता मी ते ट्राय करत आहे आणि मी होणारच आहे. माझी मेहनत तेवढी आहे. मी स्वतः पूर्ण ह्या गोष्टीमध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे. सो बघूयात. डेली एक एक छोटा छोटा ब्लॉग येत राहील. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.